मापे माहीत असतील तर त्या चौकोनाची आपल्याला काय करते रचना करता येते. हे एकूण 10 घटक आहेत. आता सांगितले ना 4 कोन 4 बाजू आणि 2 कड. यापैकी आपल्याला कोणती 5 घटकांची माहिती असली तर आपल्याला त्या चौकोनाची काय करता येते रचना आपण करू शकतो. या रचनांचा आधार त्रिकोण रचना हा असतो. त्रिकोण रचना म्हणजे 5 घटकांची मापे असतील तर ते जोडून आपल्याला आधी काय त्रिकोण रचना भेटते. त्यानंतर आपण त्याची चौकोन तयार करू शकतो. त्यानंतर काटकोन, चौकोन किंवा आयत. ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन, चौकोन किंवा आयत म्हणतात. काटकोन म्हणजे किती डिग्रीचा कोन असतो 90 डिग्रीचा. तर ज्या चौकोनामध्ये ज्या चौकोनाचे 4ही कोन कसे असतात काटकोन असतात 90 डिग्री अंशाचे असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणतो काटकोन, चौकोन किंवा आयत असे म्हणतो. चौकोन काढण्यासाठी दिलेल्या 5 घटकांमध्ये लगतच्या 2 बाजू असाव्याच लागतात. 5 घटक म्हणजे कोणतेही आता वरती बघितलं ना आपण 10 घटक, त्या घटकांपैकी कोणतेही 5 घटक आपल्याला माहित पाहिजे आणि त्यांच्या लगतच्या बाजू माहित पाहिजे. त्या लगतच्या बाजू माहित असल्या तर आपण काय करू शकतो काटकोन, चौकोन, आयत हे आपण रेखाटू शकतो. त्यानंतर व्याख्येनुसार आयताचे सर्व कोन काटकोन असतात म्हणून आयताच्या लगतच्या 2 बाजू माहित झाल्या तर तुम्ही आयताची रचना करू शकता. कशी रचना करू शकतो आपण आयताचे सर्व कोन कसे असतात पहिले तर काटकोन असतात 90 डिग्री अंशाचे असे 4 कोन तयार होतात. त्यानंतर आपल्याला लगतच्या 2 बाजू जर माहित असतील लगतच्या कोणत्याही 2 बाजू माहित असतील तर आपण काय करू शकतो त्या आयताची रचना करू शकतो. तर काय आयताच्या सम्मुख भुजा कशा असतात एकरूप असतात. समोरासमोर बाजू एकमेकांशी कशा असतात एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण सुद्धा पण इथं बघितले ना वरती चौकोनाचे कर्ण तसेच इथं पण आयताचे कर्ण एकमेकांना कसे असतात एकरूप असतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना चौरसाचे जसे कर्ण बघितले आपण इथं दाखवले एकमेकांना दुभागतायत तसेच आयताचे सुद्धा कर्ण एकमेकांना काय करतात दुभागतात. त्यानंतर चौरस या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन कसे असतात काटकोन असतात. त्या चौकोनाला आपण चौरस म्हणतो. इथे चौकोनाची आकृती दिली आहे 4 बाजू 4 कोन आणि याला किती 2 कर्ण असे एकूण किती 10 घटक आहेत. त्यानंतर प्रत्येक कोन कसा आहे काटकोन आहे. घेते ते मी करते काटकोन रेकॉर्ड माझ्याला कोन परत तुमची तुम्हाला व्हिडिओ कॉल करते. कर्णाने काय होत आहे 2 कर्णांनी दुभागताय. बघू आपण चौरसाचे तिच्या कर्ण चालू करा. समान लांबीचे म्हणजेच एकरूप असतात. हे चौरसाचे 2 कर्ण ते कसे असतात समान लांबीचे आणि एकरूप असतात. कर्ण परस्परांना दुभागतात. दिसतंय ना कर्ण परस्परांना काय करताय दुभागतात. कर्ण परस्परांशी काटकोन असतात. हे कर्ण कसे परस्परांशी काटकोन आहेत. काटकोन म्हणजे किती कोन किती डिग्रीचा तिथं कोन तयार होतोय 90 डिग्रीचा. त्यानंतर 90 अंशाचा. त्यानंतर सर्व कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. आपल्याला इथे काटकोन दिसत आहे. काटकोन कर्ण काय करत आहे चौरसाचे दुभागतात. त्यानंतर समभुज चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला काय म्हणतात समभुज चौकोन. आता इथं हा एक चौकोन दिलाय समभुज चौकोन कोणता EFGH. त्याच्या आपल्याला 4ही बाजू कशा आहेत समान लांबीच्या. फॉर एक्झाम्पल EH ही 3 सेंटीमीटर आहे तर EFG ही सुद्धा किती असेल 3 सेंटीमीटर. HG सुद्धा 3 सेंटीमीटर आणि ही सुद्धा किती सेंटीमीटर असेल 3 सेंटीमीटर असेल. त्यानंतर त्याचे पण कर्ण एकमेकांना काय करताय दुभागताय. सम्मुख कोन एकरूप असतात. कर्ण परस्परांना दुभागतात. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात. त्यानंतर परस्परांशी त्याचे कर्ण कसे असतात काटकोन असतात. त्यानंतर समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात समांतरभुज चौकोन. सम्मुख भुजा म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू एकमेकांना कशा असतात समांतर असतात. AD BC ह्या एकमेकांना काय समांतर आहेत म्हणून त्या चौकोनाला आपण काय म्हणतो समांतरभुज चौकोन. सम्मुख कोनांची मापे समान असतात म्हणजेच सम्मुख कोन एकरूप असतात. त्या मापे समान आहे AD BC यांची काय मापे समान आहेत म्हणून ते एकमेकांना काय एकरूप आहेत. सम्मुख भुजा समान लांबीच्या म्हणजेच एकरूप
समान लांबीच्या येतात. त्यानंतर कर्ण एकमेकांना दुभागतात. याचे सुद्धा इथे कोणकोणते दोन कर्ण तयार होतील, AC आणि BD सुद्धा कर्ण एकमेकांना काय करतील, दुभागतील. त्यानंतर काय काय बघितलं आपण, चौकोन. चौकोन काय, कोणत्याही चौकोनाच्या चार बाजू किती घटक, 10 घटक. त्याला काय चार बाजू असतात, चार कोन आणि दोन कर्ण असे एकूण मिळून 10 घटक असतात. या 10 घटकांपासून काय होतो, चौकोन तयार होतो. त्यानंतर चौकोनाची रचना आपण कशी करू शकतो, या 10 घटकांपैकी आपल्याला कोणतेही 5 घटकांची मापे माहीत असतील तर आपण चौकोनाची रचना करू शकतो. 5 मिनिट झाले, अजून 5 त्यानंतर मिनिटं घ्यायची. काटकोन, चौकोन किंवा आयत. ज्या चौकोनाचे चारही कोन कसे असतात, बोलत काटकोन होती असतात. दीदी. 90 डिग्री अंश तयार होतो असे त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, काटकोन, चौकोन किंवा आयत म्हणतो. अजून 5 मिनिट त्यानंतर बाकी. चौकोन काढण्यासाठी दिलेल्या 5 घटकांमध्ये लगतच्या 2 बाजू असाव्याच लागतात. त्यानंतर ज्या चौकोनाचे चारही कोन कसे असतात, काटकोन असतात, त्या चौकोनाला काय म्हणतात, काटकोन, चौकोन किंवा आयत म्हणतात. त्यानंतर काय आयताची व्याख्या काय, सर्व कोन कसे असतात, व्याख्येनुसार आयताचे सर्व कोन कसे असतात, काटकोन असतात. म्हणून आयताच्या लगतच्या 2 बाजू माहीत झाल्या तर आपण आयताची काय करू शकतो, रचना करू शकतो. डिजिटलचं लेसन झाली. सॉरी, काय सांगितलं, आयताचे सर्व कोन कसे असतात, काटकोन असतात. काटकोन असतात तर आपल्याला लगतच्या 2 बाजू माहीत झाल्या. कोणत्याही लगतचे AB, AD अशा 2 बाजू किंवा BC अशा 2 बाजू माहीत झाल्या तर आपण त्या आयताची किंवा काटकोन चौकोनाची काय करू शकतो, रचना करू शकतो. आयताचे कर्ण कसे असतात, एकमेकांना एकरूप असतात व ते परस्परांना दुभागतात. समभुजा एकमेकांशी एकरूप असतात. समोरासमोरील बाजू एकमेकांना काय असतात, एकरूप असतात. त्यानंतर चौरस, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन कसे असतात, काटकोन असतात. यासारखेच काटकोन 90 डिग्री अंशाचा काय तिथे कोन तयार होतो. त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, चौरस असे म्हणतो. तिथे पण कर्ण, डेमो एखादा 4 स्केच पेन बाजू, घे ना, ग्रीन 4 किंवा कोन आणि ब्ल्यू स्केच 2 पेन. कर्ण असे एकूण 10 घटक असतात. तर चौरसाचे कर्ण समान लांबीचे आणि म्हणजे कसे असतात, एकरूप असतात. ते 2 कर्ण आहे ते कसे समान लांबीचे आणि एकरूप असतात. कर्ण परस्परांना कसे असतात, काटकोन असतात. कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. हे पण जे चौरसाचे कर्ण आहे, चौरसाचे कोन आहे, काटकोन, त्यांना कर्ण काय करतात, दुभागतात. त्यानंतर समभुज चौकोन. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू कशा आहेत, समान लांबीच्या आहेत. AB सांगितलं ना मी मगाशी, EH, HG, FG आणि ह्या सगळ्या बाजू उदाहरणार्थ EH ही जर 3 सेंटीमीटर आहे तर EF ही सुद्धा किती, 3 सेंटीमीटर असेल. FG ही सुद्धा 3 सेंटीमीटर आणि HG ही सुद्धा 3 सेंटीमीटर. याचे सुद्धा कर्ण काय परस्परांना दुभागतात. कर्ण सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात. त्यानंतर कर्ण परस्परांशी काटकोन असतात. त्यानंतर समांतरभुज चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचे पण कर्ण एकमेकांना दुभागतात, एकरूप असतात आणि सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात. समजलं तर काय काय शिकलो आपण इथे, चौकोनाचे एकूण 10 घटक असतात. चौकोन रचना बघितली, समभुज चौकोन काय असतो ते बघितला, काटकोन चौकोन, समांतरभुज चौकोन. आता चौरस म्हणजे काय, कोण सांगाल एकदा, चौरस म्हणजे काय? मग काय शोधतोय, पेन्सिल किंवा दे. समांतरभुज चौकोन म्हणजे काय? त्याच्यावरच मार ना त्या पेजवर. ठीक आहे, तर समजा सगळ्यांना चौकोन व चौकोनाचे बोलू नको, प्रश्न विचार. तर चौकोन म्हणजे काय, कोण सांगाल? सांगा रे, माईक ओपन करून, माईक चालू करून उत्तर द्या प्रश्नाचे.
चौकोन म्हणजे काय? चौकोन म्हणजे कोणत्याही चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात. चौकोन. चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात. ठीक आहे. ब्ल्यू कलरचा पेन घे ना, ब्ल्यूने नाही वाटणार आणि तर ब्ल्यू चौकोन स्केल पण रचनासंबंधी सगळ्यांना चौकोन रचना जाते. जे चौकोनाच्या 10 घटक ब्ल्यू असतात, आण 4 आणि बाजू, ग्रीन पण 4 आण. कोन आणि 2 कर्ण. या 10 घटकांपैकी कोणतेही 5 घटकांची मापे आपल्याकडे असतील तर आपण काय करू शकतो? चौकोनाची रचना करू शकतो. काटकोन चौकोन समजलं सगळ्यांना? हो. स्केल काय काटकोन चौकोन म्हणजे काय कल्याणी? काटकोन चौकोन म्हणजे ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन असे म्हणतात. काटकोन चौकोन किंवा त्यालाच काय म्हणतात? आयत पण आपण म्हणतो. चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आपण काटकोन चौकोन किंवा आयत असे म्हणतो. आयत आणि चौकोन काटकोन चौकोन किंवा आयत काढण्यासाठी सुद्धा आपल्याला 5 घटकांमध्ये लगतच्या 2 बाजूंची मापे पाहिजे कोणता पण व त्या 2 तिन्ही बाजू माहीत ग्रीन पाहिजे, ग्रीन चांगला तेव्हा आपण वाटतो. काटकोन चौकोन किंवा आयत कडेने काढू बॉर्डर शकतो. दिसली तर दिसू दे, नाहीतर तुला राहू दे तसंच. चल काय सांग, ग्रीन मार. ग्रीनला काही नाही वाटत येते असं वाटते कडेने ब्लॅकची बॉर्डर त्याला. आता या रेषा मी थोड्या मोठ्या मारतात, प्रत्येक रेषा अशी नाही, काही रेषा जवळ आहे काही अजून लांब आहे. कर स्टॉप. असं विचारू नका. बरं का? काही रेषा